नमस्कार, मी शिल्पा गुजर। आवाज महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली, त्यावर आता सत्ताधारी संवाद यात्रा काढतायत। बच्चू कडूंनी आसूड यात्रा काढली, खासदार राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा सध्या सुरू आहे। आत्मक्लेश करणारे खासदार राजू शेट्टी असतील किंवा शिवसेना असेल, या दोघांनी सुद्धा आतापर्यंत सरकारचा पाठिंबा काढून का घेतला नाही, ते कशाची वाट बघतायत असा एक प्रश्न तमाम जनतेला पडलेला आहे, शेतकऱ्यांना पडलेला आहे। या इतक्या सगळ्या यात्रा निघाल्या, त्यामुळे शेतकरी सुद्धा संभ्रमात पडलाय नेमकी कोणती यात्रा फॉलो करायची। त्यामुळेच आजचा जो विषय आहे तो आहे यात्रांचं राजकारण, आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे, त्या फोनवरनं आपल्या सोबत असतील, तर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे सुद्धा असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भूषण राऊत आपल्या सोबत असतील, तर काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। तर माझ्या स्टुडिओमध्ये मयूर बोर्डे आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, त्याचप्रमाणे अमर सिंग आहेत, शेतकरी आहेत आपल्या बरोबर। एकूणच यात्रांचं जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल मला सगळ्यात आधी जायचंय अमर सिंग कदम यांच्याकडे। एक सामान्य शेतकरी म्हणून हे जे शेतकऱ्यांसाठीच यात्रा सुरू आहेत सगळ्याच पक्षाच्या, मग त्या विरोधकांच्या असतील, संघर्ष यात्रा असतील किंवा सत्ताधाऱ्यांची संवाद यात्रा असेल, राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा असेल, ह्या सगळ्या यात्रा निघाल्यात। एक सामान्य शेतकरी म्हणून या यात्रांकडे तुम्ही कसं बघता? मॅडम, तसं पाहिलं तर आज कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही संघटनेने जर यात्रा काढली असती शेतकऱ्यांच्या बाजूने, तर कुठलाही पक्ष असो किंवा कुठलीही संघटना असो, तर जो कोणी आमचा प्रश्न उचलेल तो आमच्यासाठी काम करतोय असं आम्हाला वाटतं, आणि त्याच्याबद्दल आमची आत्मीयता वाढत असते। तर मला वाटतंय खासदार राजू शेट्टी सारखे एकमेव आपल्या राज्यातील एकमेव असे खासदार आहेत की तळपता सूर्य आणि तळपती जमीन घेऊन उन्हामध्ये ते पुण्यापासून आज मुंबईच्या राजभवनापर्यंत निघालेले आहेत। आणि मला कुठंतरी वाटतं मी सुद्धा एक शेतकरी म्हणून त्या यात्रेमध्ये सहभागी आहे, आणि याची राज्य शासनाने हजारो शेतकरी त्या यात्रेत सामील आहेत। या राज्य शासनाला थोडीशी सुद्धा आमच्याबद्दल आत्मीयता वाटली नाही, ह्याच्याबद्दल मला खरं तर खेद वाटतो मॅडम। आणि नेहमी वारंवार आमच्या कुठल्याही यात्रा निघाले, कुठलेही आंदोलन असो, हे सरकार कोणतंही असो, आमच्या नेहमी ह्याच्यावरती राजकारण होत असतं। या शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचा कुठंतरी बगल मारून ह्याचं राजकारण करून त्यांची पोळी भाजली जाते। खरं तर आमच्या प्रश्न खूप महत्वाचे आहेत, त्या प्रश्नाकडे कोणत्याही सरकारने ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजेत। आमचे बाजार ज्यावेळेस वाढतात तर त्यावेळेस सरकार ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असते, आणि ज्यावेळेस बाजार पडतात त्यावेळेस सरकार वाऱ्यावरती सोडून देतं। जसं की आता कांद्याला अजिबात भाव नाही, तुरी आम्हाला माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं की तुम्ही तूर पिकवा, 200 रुपये किलोनी डाळ होती, त्यावेळेस मध्यमवर्गीयांना असं वाटलं की आता आम्ही डाळ कशी खायची, तर त्यावेळेस डाळवर्गीय पिकं, भरड धान्य आम्हाला आव्हान केल्यानंतर आम्ही पिकवली, ती इतकी पिकवली की ह्या सरकारकडे गोदाम सोडा पण बारदाना सुद्धा पुरलेला नाही। मग आम्ही इतकं उत्पादन करू शकतो। आज जर आमच्या मनामध्ये एक तरुण शेतकरी म्हणून प्रश्न निर्माण राहतोय, आम्ही जर हे पिकवायचं कुठं जरी थांबवलं तर जगातील कोणतीही अशी बाजारपेठ नाही की 1.25 कोटी जनतेला 1 वेळ 2 वेळचं अन्न पुरवेल, अशी बाजारपेठ कुठेही नाही। ह्याचा सरकारने आमच्यासारखे तरुण आता एकत्र येऊन संपावरती जाण्याची भाषा करू लागलेले आहेत, त्यासाठी सरकारने याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे। एक तरुण शेतकरी म्हणून मला हा सतत भेडसावणारा प्रश्न आहे। जर आपल्या प्रश्नामध्ये जर राज्य शासनकर्ते जर सतत जर हस्तक्षेप करत असतील तर मी एक तरुण म्हणून माझे एक प्रांजळ मत आहे, आम्हाला भाव वाढल्यानंतर ज्यावेळेस सरकार हे करत असते, हस्तक्षेप करतं आणि भाव पडल्यानंतर आम्हाला वाऱ्यावरती सोडतं, तर त्यावेळेस आमचं एक माझं मत आहे की आम्ही जे काय पिकवतो ते पिकवण्यासाठी आम्हाला सरकारने परमिशन द्यावी, कोणतंही पीक असेल। मला असं वाटतंय की आम्हाला 100 नाही 200% टॅक्स लावा, पण आम्हाला गांजा पिकवायची परमिशन सरकारने द्यावी, असं एक मला खंत वाटून लागली। नक्कीच माझं एवढंच मन आहे। आणि कुठल्याही हे संघर्ष यात्रा असतील किंवा आमच्या खासदार राजू शेट्टींचे एवढे मोठे फोड आलेले असताना देखील खासदार राजू शेट्टी आज रस्त्यावरती चाललेले आहेत, त्याचं पण कुठंतरी देवेंद्र फडणवीस सारखे
आपले राज्यकर्ते आहेत, नक्कीच त्यांनी मुख्यमंत्री विचार आहेत. करायला हवा. एकूणच हे यात्रा काढून नेमकं काय होणार आहे असा प्रश्न माझ्या सकट तमाम शेतकऱ्यांना आणि तमाम जनतेला पडलेला आहे. विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली, त्याच्यानंतर त्याला उत्तर म्हणून ढिगाण यात्रा सुरू झालेल्या आहेत. पण या यात्रांच्या माध्यमातून नेमकं काही होणार आहे का, त्याच्यातनं काही साध्य होणार आहे का, काही साधलं जाणार आहे का, हा खरा तर प्रश्न आहे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची वेळ आहे, यात्रा काढण्याची वेळ नाही, हे सगळ्यांनीच आता लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यासोबत भाजपच्या प्रवक्त्या आहेत कांता नलावडे, मला त्यांच्याकडे जायचंय. कांताताई, एकूणच या ज्या यात्रा काढल्या जात आहेत, आता आत्मक्लेश सध्या यात्रा सुरू आहे, राजू शेट्टींची तब्येत सुद्धा खालावलेली आहे, पण मला खरंच हा एक प्रश्न असा पडतो की या यात्रांच्या माध्यमातून नेमकं काय साधलं जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी खरं तर आता काहीतरी करायची वेळ आहे. बघा, आता दुसरे पक्ष किंवा दुसऱ्या संघटना त्या यात्रा काढतायत. आता ते का काढतायत त्यांचे प्रश्न फार वेगळे. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या या जी शिवार संवाद यात्रा त्याच्याशी संबंध काढीचाही नाही. आता आमच्या केंद्र सरकारला 3 वर्ष झालेली आहेत आणि दीनदयाळजी आमचे जे नेते होते जनसंघाचे, तर त्यांचा जन्मशताब्दी वर्ष आता चालू आहे आणि त्यांची नेहमी सांगणं असायचं की खालच्या स्तरापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचा. आणि त्या निमित्ताने आम्ही ही जी आमची शिवार संवाद यात्रा, ही यात्रा असं नाही, या यात्रेमध्ये आता सुद्धा मी त्या शिवार संवाद यात्रेतच आहे. याचा अर्थ काय आहे की आम्ही शिवारामध्ये जातोय आणि शिवारामध्ये जाऊन बांधापासून शेतकऱ्यांची त्यांचे प्रश्न काय आहेत हे सगळं तिथे आम्ही ऐकतोय. आणि म्हणजे वरून ज्या योजना येतात त्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचतायत का, वरून जो डायरेक्ट निधी दिला जातोय ग्रामपंचायतीला, नगरपंचायतीला, तो खालपर्यंत पोहोचतोय का, तलाठी, ग्रामसेवक ह्या ज्या वरच्या योजना आहेत त्याची माहिती देतायत का, अशा प्रकारे संवाद साधणारी ही यात्रा आहे. बाकीचे पक्ष त्यांच्या काढणाऱ्या यात्रा मग ती राजू शेट्टीची असेल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा असेल. कांताताई, एक प्रश्न आहे या निमित्तानं, हीच वेळ मिळाली आहे का यात्रा काढण्यासाठी तुम्हाला सुद्धा? मला आता काहीही खरं प्रतिक्रिया द्यायची नाही. हे त्यांनी का काढली त्यांचे प्रश्न, पण भारतीय जनता पार्टीची ही यात्रा म्हणजे नाही तर शेतकऱ्याशी सुसंवाद साधण्याचा हा उपक्रम आहे. आणि आज तुम्हाला सांगते की आम्ही फिरतोय, आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय प्रत्येक गावात. कांताताई, एक मिनिट मला बोलू देत. मला कळालं तुम्ही ही शिवार संवाद यात्रा काढलेली आहे, अगदी तळागाळापर्यंत जाऊन तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी ही यात्रा काढलेली आहे. पण मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते, जेव्हा संघर्ष यात्रा विरोधकांनी काढली होती तेव्हा मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते, त्यांचा बाईट आहे तसा, की या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर देऊ. अरे हो, मग दिलं की त्यांनी, दिलं नाही का याचा अर्थ संवाद. पण तुम्ही जेव्हा म्हणताय की लोक यात्रा काढतायत, पण तुम्ही अशी यात्रा काढलेली नाहीये. मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलंय की या यात्रेला उत्तर दिलं जाईल. उत्तर का दिलं जात आहे? शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचंय की अशा यात्राच काढायच्या? संघर्ष यात्रा केव्हा काढली? ज्या वेळेला आमदारांना निलंबित केलं, बजेट सेशन चालू आहे, अर्थमंत्री आपलं राज्याचं बजेट मांडतायत आणि तिथे ज्या पद्धतीने म्हणजे साळे वगैरे केले आणि घोषणा दिल्या आणि त्या आमदारांना निलंबन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं इतकं सगळं आपण बोंबाबोंब करून सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळतंय आणि आपल्याला काही मिळत नाही, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या हेतूने त्यांनी संघर्ष यात्रा सुरू केली होती. काय मिळालं हो? त्यांनी चंद्रपूरला संघर्ष यात्रा सुरू केली, पनवेलला त्यांनी त्याचा समारोप केला. दोन्ही ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टी नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये जिंकलेली आहे. आज शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवर आणि या सरकारवर, केंद्र सरकारवर विश्वास आहे. खालच्या स्तरापर्यंत लोकांना हे पटलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळतो. मॅडम, अजिबात काय नाही. आम्हाला शेतकरी म्हणून मला असं वाटतंय हे तुम्ही फक्त शेतकऱ्यांना बुलबुलया करतात. गेली 3 वर्ष आम्ही हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार बदलण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. आता तुम्ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. खासदार राजू शेट्टी सारखे नेते जर कांताताई, तुमचा मुद्दा झालाय, आता त्यांना बोलू देत. त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचे तुम्हाला, त्यांना बोलू देत. कांताताई, माझं प्रांजळपणे असं मत आहे, लोकसभेचा एक खासदार राजू शेट्टी तळपता उन्हात चालत आलेला आहे. तुम्ही सरकारी ही भूमिका, जर शेतकऱ्यांबद्दल जर तुम्हाला एवढी आत्मीयता होती तर खासदार राजू शेट्टी गेली 5 दिवस झालं, मी पण शेतकरी म्हणून या आंदोलनात मी सहभागी आहे आणि त्या सहभागात असताना देखील हजारो शेतकरी त्या पदयात्रेत चालत असताना शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला अजिबात आत्मीयता नाही. त्याच्यातील एकाही शेतकऱ्याला तुम्ही मेडिकल चेकअप साठी एकही डॉक्टर किंवा कोणतेही अँब्युलन्स पाठवलेली नाही. इतकी तुमची जर कठोर भूमिका असेल, तुम्ही गेंड्याच्या कातडीचे चाललेले आहात.
नक्कीच मयूर बोर्डे सुद्धा आपल्यासोबत राजकारण आहेत. करायचं, शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला अजिबात कोणतीही आत्मीयता नाही. नक्की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा कांताताईंना काही प्रश्न विचारायचा आहे. मयूर बोला. मला निश्चित प्रमाणे असं वाटतंय की ही वेळ आता तर खरं शिवार ते संसद संवाद यात्रा काढण्याची मुळीच नाहीये. कारण शेतकरी अडचणीत आहे आणि मला असं वाटतं की निश्चित प्रमाणे बीजेपीनं जी यात्रा शिवार ते संवाद यात्रा काढली आहे ती खरं शेतकऱ्यांशी आहे की त्यांच्या बीजेपी कार्यकर्त्यांशी आहे. कारण बाभुळगावला संतोष आरसूड आणि गोपाल चव्हाण या 2 शेतकऱ्यांनी ज्या वेळेला त्यांना प्रश्न विचारायला गेलेत त्यावेळेला गार्ड लोक त्या सिक्युरिटी गार्डने त्यांना आत जाऊ दिलं नाही, त्यांना आत टाकण्याची भाषा ते करत होतात. आणि निश्चित प्रमाणे ही आता वेळ जी आहे ही लोकांशी शेतकऱ्यांशी संवाद साधून काही निष्पन्न होणार नाहीये. आता जर खऱ्या अर्थानं जर काही करावं लागत असेल तर शेतकरी कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोग लागू करा, हे निश्चित प्रमाणे मला असं सांगावंसं वाटतं. नक्कीच भूषण राऊत सुद्धा आपल्या बरोबर आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. त्यांना सुद्धा मुद्दा मांडायचा होता. भूषणजी, कांताताई ज्या पद्धतीने म्हणतायत की हे तळागाळापर्यंत जाऊन आम्हाला लोकांशी संवाद साधायचा होता आणि म्हणूनच ही यात्रा काढलेली आहे, पण मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही संघर्ष यात्रेला उत्तर देतोय आणि म्हणून संवाद यात्रा काढणार आहोत. काय म्हणायचं याबद्दल? एकतर भाजप, शिवसेना आणि स्वाभिमानी हे तीनही पक्ष किती मोठ्या प्रमाणावर दांभिक आहेत हे महाराष्ट्राची जनता आता पाहतीये. हे तीनही पक्ष सत्तेत आहेत, सत्तेचा वाटा हे तीनही पक्ष भोगतायत आणि हे तीनही पक्ष आता असं म्हणतायत की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढतोय. राजकीय यात्रांचा इतिहास भारताला आणि महाराष्ट्राला आहे. मला फक्त 3च यात्रांचा उल्लेख करायचा आहे. एक चंद्रशेखरने काढली होती, दुसरी शरद पवार साहेबांनी काढलेली शेतकरी दिंडी आणि तिसरी काँग्रेस राष्ट्रवादीने काढलेली संघर्ष यात्रा. ह्या 3च यात्रा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या, शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणाऱ्या अशा या यात्रा आहेत. मला आश्चर्य वाटतं, राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रा केली. हा आत्मक्लेश नक्की कशाचा आहे? हा आत्मक्लेश शिवसेना भाजपला पाठिंबा दिल्याचा आत्मक्लेश आहे की स्वतः निवडून येऊन काही करू शकत नाहीयेत हा आत्मक्लेश आहे? आदरणीय नीलमताई इथे आहेत, मला नीलमताईंनाही विचारायचंय की तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुमची भूमिका आहे की कर्जमाफी द्यावी, तुम्ही कर्जमाफीसाठी स्वतः तर काही करत नाही आहात, वर तुम्ही सत्तेला चिकटून बसलेले आहात. हा किती मोठा दांभिकपणा आहे की एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की आमदारांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि सगळ्यात मोठा दांभिकपणा हा भाजपचा आहे. एकीकडे रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साला म्हणतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्री शिवार यात्रेची घोषणा करतात. हा किती दैव दुर्विलास आहे महाराष्ट्राला की अशा प्रकारचे राज्यकर्ते या महाराष्ट्राला लाभलेले आहेत की जे शेतकऱ्यांना शिव्या देतात. आणि मला आश्चर्य वाटतं हे शिवसेना आणि स्वाभिमानी बद्दल की साला शेतकऱ्यांना शिव्या देणाऱ्या पक्षासोबत हे लोक स्वाभिमानीचा उल्लेख करू नका, सत्ता सोडवत ते दानवेंनी केलेलं स्टेटमेंट आहे. आणि कांताताई आता असं बोलताना बोलल्या की कांताताई असं म्हणाल्या निश्चित प्रमाणात तुम्ही आत्मक्लेश विरोधक चाळे करत होते. ही भाषा आहे वापरण्याची? विरोधकांना उद्देशून ही भाषा आहे का वापरण्याची? महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाहीये. महाराष्ट्रात नेहमी राजकीय विरोधकांचा आदर केला गेलेला आहे आणि कांताताईंसारख्या नेत्याने चाळे असा शब्द वापरावा हे काय? ही भाजपची संस्कृती आहे. एकीकडे प्रवक्ते चाळासारखा शब्द वापरतात, प्रदेशाध्यक्ष सालासारखा शब्द वापरतात. हे चाललंय काय? हे राज्यकर्ते आहेत याचंच यांना भान राहिलेलं नाहीये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि शिवसेनेला खरंच शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ असेल तर शिवसेनेने सत्ता सोडावी, सत्ता सोडण्याची हिंमत इथे दाखवावी. शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर मोठमोठ्या डरकाळ्या केल्या आणि त्या डरकाळ्यात निवडणूक झाल्यानंतर सगळे शांत झाले. आदरणीय बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर त्यांना सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं झालं असतं की अशा शिवसेनेचे आपण नीलमताईंना नेमकं काय म्हणायचं ते जाणून घेऊया. तुमचा प्रश्न कळालेला आहे, तुमचा मुद्दा सुद्धा कळालेला आहे. नीलमताई बोला. शिल्पा, तुमचे जे प्रश्न असतील त्याला मी उत्तर देईन, कारण ज्यांना काही माहितीच नाही राजकारणाची त्यांनी काहीतरी बोलायचं, कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी जी मराठीत म्हण आहे की त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे, त्याच्यावरून काहीतरी त्यांनी वक्तव्य करणं हे काय मला दखल घेण्यासारखं वाटत नाही आहे. तुम्ही जो आज विषय घेतलेला आहे की यात्रांचं राजकारण, या संदर्भात शिवसेनेची जी भूमिका आहे त्यावरती मी बोलते. याचं कारण असं की मी तर खरं सांगत असते नेहमी की जे किमान म्हणजे त्या पक्षामध्ये आमदार आहेत किंवा त्यांचे राज्याचे पदाधिकारी आहेत
त्यांच्याचबरोबर आम्हाला चर्चेसाठी म्हणून बोलवा. यंग मुलांनी युवकांनी जरूर आलं पाहिजे, त्यांचं मी कौतुकच करीन. पण आमच्याकडेही किरण साळी आहे, कितीतरी युवक असणारे आमदार आहेत, ते आजच्या चर्चेला येऊ शकले असते. मला जर का कल्पना असती ना तर कोण बाकी पॅनलिस्ट आहेत तुमचे, प्रशांत आगवणेंनी काही मला पॅनलिस्ट कळवले नाहीत, त्याच्यामुळे कांताताई आहेत कळल्यावर मी आले. आणि बाकी ते स्वाभिमानी संघटना तर ते म्हणजे तसे बिगर संसदीय राजकारणातूनच आत्ता ते डायरेक्टली राजू शेट्टी खासदार आणि आता ते आलेले आहेत म्हटल्यावरती त्यांच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. त्यांना संघर्षातल्या चळवळीचा एक अनुभव आहे. मला 2-3 मुद्दे इथे मांडायचे आहेत. एक पहिला गोष्ट म्हणजे अशी आहे की शेतकरी आत्महत्या ज्या होत आहेत त्याच्यामध्ये शेतीमालाला भाव हा त्यातला खरा एक निर्णायक जसा विषय आहे, तसा कर्जमुक्तीचा विषय आहे. आणि तिसरा त्याच्यातला भाग आहे की प्रत्येक ठिकाणी जी महसूल यंत्रणा शेतकऱ्यांचे आत्महत्या झाल्यावर, पूर्वी पण हेच होतं, जवळजवळ 15 वर्ष म्हणजे मी आमदार म्हणून काम करते विधान परिषदेमध्ये आणि शेकडो घटनांच्या मध्ये मी स्वतः भेट दिलेली आहे. आम्ही आर्थिक मदत केलेली आहे. आज कितीतरी त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या मुली महिला आमच्या कार्यकर्त्या म्हणून काम करता आहेत. पण खरा प्रश्न हाच होता की शेतीमालाबद्दलचं नियोजन नीट नसल्यामुळे, आणि मला खरं तर शरदराव पवारांबद्दल विरोधी बोलायला आवडत नाही, परंतु स्वतः कृषी मंत्री असून सुद्धा जे शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाहीत. महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष यांचं सरकार होतं, एकामागून एक स्कॅम निघाली आणि अजितराव जे काय बोलले त्यामुळे कोणाला म्हणायचं सारख्याला वारखंच आहे, रावसाहेब दानवेंचं बोलणं काय आणि अजितरावांचं बोलणं काय. पण माझ्या मते राजकारणापेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून कर्जमुक्ती हा एक त्याच्यावरचा महत्त्वाचा उपाय आहे, हे आम्ही मांडलं. पण याच्यापूर्वी पहिल्यांदाच मांडलं का सत्तेत गेल्यावर, तसं नाही आहे. याच्यापूर्वी सुद्धा आम्ही देता का जाता ही यात्रा काढली होती, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर झालेली होती. त्याच्यापूर्वी सुद्धा जिथे जिथे कुठे कांद्यामुळे किंवा द्राक्ष असतील, मोसंबी असतील, महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये एकही जिल्हा असा नसेल की ज्या ठिकाणी शिवसेना गेलेली नाहीये, पोचलेली नाहीये. आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जे सांगितलेले की आम्ही सत्तेमध्ये आहोत, तर त्यांनी सांगितलं कर्जमुक्ती करून टाका, या संदर्भात वेळ पडली तर आम्ही बाहेरून पाठिंबा देतो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं वेगळंच आहे. त्यांना खरं तर मनामध्ये प्रचंड एक जळजळ म्हणा किंवा राग आहे की त्यांनी जो बाहेरून पाठिंबा देणार होते तो घेऊन कुठेतरी भाजपशी जवळीक करण्याचा जो अंतर्गत हेतू होता तो संपूर्ण सपशेल पराभव झालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी सातत्याने फक्त त्या मुद्द्यावरती ते घोटाळा ठेवायचं. प्रश्न असा आहे की आता 2019ला निवडणूक होणार आहे. पुढच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न चाललाय, त्याचबरोबर मला 2 उल्लेख करायला पाहिजे, मी वेगाने करते, जास्त वेळ घ्यायचा नाही मला. ते म्हणजे शेतकरी संपावर जाण्याचा जो विषय आहे त्याच्याबद्दल सुद्धा सहानुभूतीने राज्य सरकारने विचार करणं अत्यावश्यक आहे. आणि त्याचबरोबर मी असं म्हणेन आता अवकाळी पाऊस ठिकठिकाणी व्हायला लागलाय, तुरीच्यामुळे जो काही शेतकऱ्याला त्रास झालेला आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती सरकारमध्ये आम्ही काय करतोय किंवा आमचा पाठपुरावा प्रत्येक ठिकाणी जिल्हा स्तरावरती चाललेला आहे. आणि आम्ही जी मोहीम घेतली आहे की मी कर्जमुक्त होणारच, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला आम्ही परत जाणून घेतोय. त्यांचं ते म्हणणं आहेच, पण आज तुम्ही बघितलं की लांडगे म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमदार गेले तर ते म्हणतात की कुणीच आमच्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली नाही. मग अशाला आमच्याकडे जे काही लाख शेतकरी भेटतील त्यांचं काय म्हणणं आहे तेही मुख्यमंत्र्यांकडे मांडणं आमचं काम आहे. आणि मला असं वाटतं की आज ना उद्या सरकारला कर्जमाफी द्यावीच लागणार आहे, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. बरं नीलमताई, मला एक या निमित्तानं प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी आणि आम्ही अजिबात हे सरकार पडू देणार नाही. पण ही कर्जमुक्ती कधी द्यावी याचं अल्टिमेटम शिवसेनेनं नको का द्यायला? कारण की आता फक्त 2 वर्ष उरलेली आहेत, 2019 मध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत. आणखी किती वर्ष शिवसेना वाट बघणार आहे? मला असं वाटतं की या संदर्भामधला अंतिम निर्णय माननीय उद्धव साहेब घेऊ शकतील. मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांचे 10 किंवा 12 सुद्धा नगरसेवक तेवढून आले नाही आहेत, त्यांच्या अल्टिमेटमला जनतेत जनाधारच नाही आहे काही, हे परत सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे किती डरकाळ्या फोडल्या तरी जायचं, भेटायचं आणि स्वतःची एक फाईल पास करून घ्यायची, हे विरोधकांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं संगनमत मी डोळ्यांनी बघते प्रत्येक वेळेला त्यांचं काय चाललेलं आहे ते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी कर्जमुक्तीसाठी म्हणून आम्ही सातत्याने आग्रह धरलेला आहे, त्याच्यामध्ये योग्य ती वेळ माननीय उद्धव साहेब निवडतील. परंतु मी पुढचा प्रश्न असा विचारते की समजा आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही बाहेरून जाऊन अल्टिमेटम दिलं तरी शेतकऱ्याला कर्जमुक्ती जर का मिळाली नाही
तरी शेतकऱ्याचे प्रश्न तसेच राहणार आहेत आणि त्याच्यामुळे तसे ते राहू नयेत म्हणून जेवढं शक्य होईल तेवढा आम्ही दबाव टाकतोय. प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं काही लपवून ठेवलेलं नाहीये आणि सत्तेमध्ये आहोत. सत्तेमध्ये असताना विरोधी मत मांडणं म्हणजे लाचारी, ही नवीनच व्याख्या मी महाराष्ट्रामध्ये ऐकतेय की ज्याच्यामधून मला हेच दिसतं की सातत्याने सहन होत नाहीये विरोधी पक्षात राहून काम करणं. अजून 10 वर्ष काम करा विरोधी पक्षात, मग जरा संयम आणि विवेक येईल असं मला वाटतं. नक्कीच नीलमताईंचं जे काही म्हणणं आहे ते लक्षात आलेलं आहे, पण एकूणच सगळ्या जनतेची आणि शेतकऱ्यांची सुद्धा असंच म्हणणं आहे की जर शिवसेना सत्तेमध्ये राहून पण विरोध करावा लागतोय तर हे खरं तर दुर्दैव आहे. कारण की काहीतरी शेतकऱ्यांसाठी ठाम असा निर्णय घेणं गरजेचं आहे. फक्त विरोध करून प्रश्न सुटणार नाहीये, काहीतरी ठोस उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. मला जायचंय काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत हेमलताताई त्यांच्याकडे. हेमलताताई, शिवसेनेची जी भूमिका आहे एकूणच सत्तेत राहून विरोध करण्याची, त्याचप्रमाणे हे जे सगळं यात्रांचं राजकारण सुरू आहे, मग तुमच्या माध्यमातून सुद्धा संघर्ष यात्रा काढली गेली. बरं, संघर्ष यात्रा केव्हा काढली गेली? जेव्हा विरोधकांना निलंबित केलं होतं त्यानंतर. तुमचं काय म्हणणं या सगळ्या संदर्भात? एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावरती सरकारचं लक्ष वेधायचं असेल आणि सरकार ते ऐकून घ्यायलाच तयार नसेल तर याच्यासाठी संघर्ष यात्रा काढणं हे आवश्यक आहे. आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये 9,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. हाऊसमध्ये पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला लक्षात आलं की हे सरकार आता शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार नाही आणि त्यानंतर सूडबुद्धीने ह्या आमदारांना निलंबित करण्यात आलं. ज्या वेळेला आमदारांना सभागृहामध्ये आपण काम करू देत नाही, ज्या वेळेला विरोधी पक्षाचं म्हणणं आपण ऐकून घेत नाही, त्यावेळेला विरोधी पक्षाला रस्त्यावरती उतरण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नव्हतं आणि त्याच भूमिकेतून ही संघर्ष यात्रा निघाली. ही संघर्ष यात्रा निघाली तेव्हा महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या किंवा कुठल्या इलेक्शन चालू होते का, कुठल्या निवडणुका होत्या का, कुठल्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा निघाली नाही. तर शेतकऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा होता. रोज एक आत्महत्या होत होती आणि सगळ्याच आघाड्यांवरती शेतकऱ्यांमध्ये एक वैफल्य आलं होतं आणि त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी विरोधकांना जनसामान्यामध्ये जावं लागलं आणि त्याच भावनेतून ही संघर्ष यात्रा निघाली. आता जे भाजपच्या प्रवक्त्या म्हटल्या त्या 2 गोष्टींना माझं ऑब्जेक्शन आहे. पहिल्यांदा त्या म्हटल्या की आदरणीय दीनदयाळ महाशयांनी सांगितलं की समाजातल्या खालच्या स्तराकडे जा आणि त्या भूमिकेतून आम्ही ही काय शिवार यात्रा सुरू केली. पहिली गोष्ट म्हणजे शिवार यात्रा ही तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी केली. शेतकरी हे तुम्हाला खालच्या स्तरातले वाटतात का? जो जगाचा पोशिंदा आहे, तो जगाला सगळ्यात पोट भरतो, त्याला तुम्ही अशा पद्धतीचे मुक्ताफळं वापरणं हे संपूर्ण चूक आहे. आणि तुम्ही काय म्हणे की आम्हाला शेतकऱ्यांशी सुसंवाद करायचा आहे. अहो, सुसंवाद करायचा हा संवाद शेतकऱ्यांशी होतच नाहीये. मुळीत ही यात्रा पूर्णपणे प्रशासकीय यात्रा चालू आहे आणि एक मिनिट हा शेतकऱ्यांशी सुसंवाद करायला शेतकरी जिवंत तरी राहिला पाहिजे. म्हणजे कुठल्या पद्धतीने तुम्ही या शेतकऱ्यांसमोर जाता आणि किती वेळामध्ये काढताय? तुरीचा एवढा गहन प्रश्न निर्माण झाला, पहिल्यांदा बारदान देण्यावरून सरकार माघार केलं, तूर खरेदी करण्यावरून माघार घेतलं. त्यावेळेला एका मंत्र्याची तूर 327 क्विंटल तूर कशी खरेदी केली जाते? आणि मला असं म्हणायचंय की प्रत्येक प्रश्नामध्ये सरकार त्याची उत्तरं नाही शोधू शकत किंवा तुम्हाला दिलासा देऊ शकत नाही, परंतु सरकारची ही भूमिका असली पाहिजे की जनसामान्यांचा जो प्रश्न आहे, जे दुःख आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बघितलं की ज्या वेळेला शेतकऱ्यांची आत्महत्या सुरू झाल्या, तूर डाळीचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला मंत्री परदेशी जाऊन बसतात. त्याच नंतर तुम्ही बघितलं की मंत्री परदेशी गेले. एका मुलीनी, शीतलनी जेव्हा आत्महत्या केली आणि आत्महत्येची कारण जेव्हा तिने नमूद केली की मला पैसा द्यायला नाहीये, हुंड्यासाठी पैसा द्यायला माझ्या वडिलांकडे पैसा नाहीये आणि म्हणून मी आत्महत्या करते, त्यानंतर भाजपचे मिनिस्टर फार मोठ्या प्रमाणावरती लग्न विवाह सोहळा करतात, कोट्यावधी रुपयांची उधळण करतात. हे काय चाललेलं आहे? म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्हाला कुठलीही संवेदनशीलता नाहीये, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत आणि कुठेतरी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढल्यानंतर तुम्ही शिवार यात्रा काढता. जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्यांनी अशा प्रकारच्या यात्रा काढणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि न्याय देण्याच्या भूमिकेत तुम्ही असला पाहिजे आणि त्या भूमिकेतून तुम्ही काम केलं पाहिजे. ते काम करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा सक्षम अपयशी ठरलेला आहे आणि मला असं वाटतं त्यांना जरी कर्जमुक्ती द्यायची असेल तर हे निवडणुकीचं निमित्त शोधतायत आणि निवडणुकी जेव्हा लागतील त्याच्या तोंडावर कुठेतरी हे घोषणा करतील. उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली जाते, तामिळनाडूमध्ये कर्जमाफी दिली जाते आणि मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही कशाची वाट बघताय? आणखीन किती शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात अशी तुमची भूमिका आहे? आणखीन किती संसार उद्ध्वस्त व्हावे असं तुम्हाला वाटतं? याच्या प्रश्नाचं कुठलंच उत्तर तुमच्याकडे नाहीये.
नक्कीच. ताई, नीलम ताई- पाठीमागं तुम्ही मला सांगा, पाठीमागं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. 75 लाखाच्या मर्सिडीज मधून हे संवाद साधतात मला शेतकऱ्यांशी. राजकारणाबद्दल 75 कुठलाही लाखाच्या मर्सिडीज मधून. हस्तक्षेप करायचा नाही, परंतु शेतकरी म्हणून मला एक तळमळ वाटते दादा. आत्ताच हेमलताताई बोलल्या की शेतकऱ्यांशी संवाद साधणं किंवा संघर्ष यात्रा काढणं किंवा संवाद यात्रा काढणं, खरं तर हे बुलबुलही आहे. फक्त यांना मध्यमवर्गीयांची मतं पाहिजेत. मला सांगा ताई, तुम्हाला सांगा, तुमचं सरकार होतं त्यावेळेस स्वामीनाथन आयोग कोणी नेमला? हा आयोग नेमल्यानंतर मला बोलू द्या ताई, मी शेतकरी म्हणून बोलतोय. मला राजकारण ह्याच्यात कुठलंही आणायचं नाही. ताई, स्वामीनाथन आयोग तुम्ही जर लागू केला असता, सत्तेतून तुम्हाला बाहेर राहण्याची कुठलीही वेळ आली नसती. तुमच्यावरती तुम्ही बेजबाबदारपणे बोलता आहात. मला असं वाटतं तुम्ही फक्त आमच्या अजून तुम्हाला किती आत्महत्या पाहिजे होत्या? मला पाठीमागच्या पण सरकारला हेच विचारायचं होतं आणि मला आता बोलायची जी संधी दिली त्याच्याबद्दल मी यांचे सगळ्यांचे आभार मानतो. माझ्या मनामधील प्रश्न जे आहेत ते मला ताई बोलू द्या. गेल्या 15 वर्षामध्ये तुमची सत्ता होती, तुम्ही स्वामीनाथन आयोग जर नेमला असता तर आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कदाचित थांबल्या असत्या. आणि मला वाटतंय ह्या सरकारवरती आम्ही कुठेतरी विश्वास ठेवला. खासदार राजू शेट्टीने आम्हाला आवाहन केलं की शेतकऱ्यांनो, बाबांनो, तुमचे जर दिवस बदलायचे असतील तर बीजेपी शिवसेनेला तुम्ही मतदान करा आणि हे सरकार तुम्ही आणा. माननीय मुख्यमंत्री पंतप्रधानांनी त्यांना शब्द दिलेला होता तसा की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू दिवस करू आणि बदलले का पण शेतकऱ्यांचे आता? प्रश्न सोडवू. पण कोणताही प्रश्न सोडवलेला नाही. मला बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना विचारायचंय की माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारायचंय की आमच्या अजून शेतकऱ्यांच्या तुम्हाला किती आत्महत्या पाहिजेत, तेव्हा तुम्ही आमचा स्वामीनाथन आयोग लागू करचाल. आमचा कुठलाही मागणी नाही, फक्त आम्हाला स्वामीनाथन आयोग लागू करा. नक्कीच अमरसिंग, स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी तुमची मागणी. हेमलताताईंना बोलू द्यात. हेमलताताई बोला. स्वामीनाथन आयोग लागू करण्यासंदर्भात आदरणीय सोनिया गांधींनी सूचना दिल्या होत्या, त्या दृष्टीने कार्यवाही सुरू होती. आता हे जे कोणी शेतकरी बोलतायत ते शेतकरी म्हणून बोलत नाहीत. पहिली गोष्ट, ते स्वाभिमानी संघटनेचे प्रवक्ते म्हणून बोलतायत. कारण प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक वाक्याला आदरणीय राजू शेट्टी असं त्यांचं चाललं आहे. ताई, त्यांच्याबद्दल आदर आहे. जो शेतकऱ्याबद्दल तुम्ही संघर्ष यात्रा काढली, तुमच्याबद्दल बी आदर आहे ताई. जो कोणी शेतकऱ्यांबद्दल बोलेल, जो कोणी शेतकऱ्यांबद्दल काम करेल, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. कारण की जो कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या राजकारणामध्ये राजकारण करत असेल त्यांच्याबद्दल आम्हाला आधारच आहे. आणि ताई, मला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्याच नाही तर तमाम देशातल्या लोकांना खासदार राजू शेट्टी साहेबांविषयी आदर आहे निश्चितप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय असं की आदराने त्यांना बोलणं ब्रेक म्हणजे घेण्याची तुम्ही काय वेळ बोलला? झालेली आहे. एकूणच संवेदनशीलता हा खरं तर महत्वाचा मुद्दा आहे, पण मला वाटतं कोणत्याही पक्षाकडे सध्या संवेदनशीलता उरलेली नाहीये शेतकऱ्यांसाठी आणि म्हणूनच या सगळ्या यात्रा काढाव्या लागतात. खरं तर यात्रा काढण्यापेक्षा काहीतरी ठोस असं शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण घेते एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. यात्रांचं राजकारण या विषयावरती आपण आज चर्चा करतोय. मला जायचंय नीलमताईंकडे. नीलमताई, एकूणच या ज्या यात्रा निघतात त्या यात्रांच्या माध्यमातून खरंच काही साध्य होणार आहे का असं तुम्हाला वाटतं? एक मला नेहमीच असं वाटतं की लोकांनी बैठकीला येण्यापेक्षा, कुठल्याही पक्षाचं लोकांनी बैठकीला यायचं, लोकांनी सभेला यायचं, याच्यापेक्षा त्यांच्या तालुक्यामध्ये, त्यांच्या गावामध्ये जेवढी चर्चा होईल तेवढी प्रशासकीय यंत्रणा हालायला लागते. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा मला आठवतंय शिल्पा की आम्ही देता का जाता म्हणून दिंडी काढली होती आणि त्यावेळेला दिवाकर रावते रोज म्हणजे 20-22 किलोमीटर चालले होते. मी स्वतःही 8-10 दिवस त्याच्यात सहभागी झाले होते. उद्धव साहेबही चालले होते. आमचा शेवटचा टप्पा 28 किलोमीटरचा आम्ही केला होता. तर एक होतं की त्याच्यामध्ये जे कोणी यात्रा करतात त्यांना जोडला गेलेला एक समूह तयार होतो आणि तो मग काही अडचण आली, त्याला कर्ज मिळालं नाही किंवा कर्ज परतफेडीची अडचण आली तर ते तुमच्याकडे येऊन बोलायला लागतात, सांगायला लागतात. एक भाग. दुसरं असं आहे की सरकार जे असतं कुठलंही, त्याला सुद्धा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने संघर्षाची दखल घ्यावी लागत असते. हा एक दुसरा भाग आहे. आणि तिसरं मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं शिल्पा की आपले जे कार्यकर्ते म्हणतायत हे पण तळागाळात काय होतंय ना
याचा आपण अंदाजच घेत नाही आहोत. म्हणजे बरेचशा वेळेला काय होतं, आपण आत्महत्या झाली की बोलतो, भेटतो, शीतल वाळ्याची केस असेल, पण मी आता दुष्काळाच्या वेळेला सुद्धा औस्याला सातत्याने जात होते आणि तिथे माझा संपर्क सातत्याने होता. तर माझ्या काय लक्षात आलं, छोट्या छोट्या गोष्टी असतात की विहिरी साफ करून घेणे, त्याला काहीतरी फक्त 14-15 हजार लागत असतात, पण तो CEO जो असतो तो वाट बघत असतो वरतून आपल्याला परवानगी मिळाली पाहिजे. आणि यामध्ये खूप प्रशासकीय दिरंगाई प्रचंड होते. ही जी अडचण मला दिसते तर ती कशी आपल्याला दूर करता येईल हा जसा महत्त्वाचा भाग आहे. तसं दुसरं बघ, आता रोजगार हमी योजनेची कामं पाहू आपण. रोजगार हमी योजनेची कामं मी 15-20 वर्ष ऐकते की शेल्फवर आहेत. अरे पण ती शेल्फवरची कामं लोकांना मिळालीच नाहीत आणि विहिरी फक्त काढल्या तर त्या एक विहिरीवरती फक्त 12-15 मजूर लागतात आणि इच्छुक मजूर जे असतात ते प्रत्येक गावामध्ये 200-300 लोकांची संख्या असते, त्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. अनेक वेळेला आम्हाला असं चित्र दिसून आलं की ते कॉन्ट्रॅक्टरच कामं करतात सगळी जी आहे ती. तर या सगळ्या गोष्टीची स्कॅम जेव्हा विधिमंडळात येतील, आजही लोकांचा विश्वास विधिमंडळावर आहे, ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे आणि आपल्या प्रश्नावर लक्षवेधी मांडली जाईल, आपल्या प्रश्नावरती लोक आवाज उठवतील, याच्यावरती लोकशाही तगू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की काही संघर्ष यात्रा बरोबर चूक याची चर्चा होऊ शकते, पण जनतेकडे जाणं, सातत्याने लोकांचा सहभाग असणं, यासाठी म्हणून या प्रकारचे उपक्रम आवश्यक आहेत असं मला वाटतं. नाही, जनतेकडेच गेलंच पाहिजे आणि शेतकऱ्यांकडे गेलं पाहिजे, पण ते रेग्युलरली गेलं पाहिजे. एका पक्षाने यात्रा काढली म्हणून लगेच दुसऱ्या पक्षाने त्याला उत्तर देण्यासाठी, तिसऱ्या पक्षाने त्याला उत्तर देण्यासाठी अशा पद्धतीच्या यात्रांच्या माध्यमातून काहीही साधलं जाणार नाही. भूषण यांना काही मुद्दा मांडायचे. भूषण बोला. नीलमताई मला आईसारख्या आहेत आणि त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो आहे. मगाशी त्या असं म्हणाल्या की छोट्या मुलांनी आमच्याशी बोलू नये. मला वाटतं हे शिवसेनेच्या हुकुमशाही वृत्तीला साजेसं असं नीलमताईंनी विधान केलेलं आहे. असं विधान त्यांच्यासारख्या सुज्ञ नेत्याकडनं अपेक्षित नाही आहे. एक. दुसरा मुद्दा, नीलमताई असं म्हणाल्या की पवारसाहेब कृषी मंत्री असताना सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या. नीलमताईंनी एका वस्तुस्थितीकडे मुद्दामून दुर्लक्ष केलेलं दिसतंय की पवारसाहेब 10 वर्ष कृषी मंत्री असताना या देशामध्ये अन्नधान्याचं सगळ्यात जास्त उत्पादन झालं, ज्याचा या देशाच्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी गौरव केला. 2. पवारसाहेब कृषी मंत्री असताना या देशात शेतमालाला, शेतकऱ्याला सगळ्यात जास्त भाव मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा आहेच, वादच नाही, त्या मुद्द्याला ॲड्रेस केलंच पाहिजे. तिसरी गोष्ट, स्वामीनाथन आयोगाविषयी इथे चर्चा चालू आहे. भाजपचेही लोक म्हणतात स्वामीनाथन आयोग लागू करा, शिवसेनेचेही लोक म्हणतात स्वामीनाथन आयोग लागू करा. किती विरोधाभास आहे हा. हे लोक सत्तेत आहेत, हे एका क्षणात स्वामीनाथन आयोग लागू करू शकतात, हे करत नाही आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांनी तो स्वामीनाथन आयोग बसवला, त्या स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट घेतला. ही स्वतःमध्येच फार मोठी गोष्ट नाही आहे का? आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला भाजपच्या प्रवक्त्या कांताताईंना विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या प्रदेशाध्यक्षांच्या विधानाचा निषेध करणार आहात का? शेतकऱ्यांना शिवी देतात, शेतकऱ्यांना सालं म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता नीलमताईंनीच हा मुद्दा मांडला की तिथली प्रशासन व्यवस्था हलते संघर्ष यात्रा किंवा यात्रा काढल्यामुळे. मुळात मुद्दा प्रशासन यंत्रणा हलवण्याचा नाही, मूळ मुद्दा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचा आहे. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी हे काय करतायत? आपण जर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार केला तर शेतकऱ्याच्या आत्महत्यांचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे की मुलींची खर्चिक लग्न शेतकऱ्यांना करावी लागतात. दुसरीकडे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वतःच्या मुलाचं कोट्यवधी रुपयांचं लग्न करून उधळपट्टी करतात. पुण्यामध्ये भाजपचे संजय काकडे खासदार आणि भाजपचे दुसरे एक मंत्री पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करतात. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय, सामान्य माणसाचं महागाईने कंबरडं मोडतंय आणि ह्या लोकांना कोट्यवधींची लग्न करण्यात काहीच लाज वाटत नाही, काहीच. म्हणजे मला विशेष याचं वाटतं की हे दररोज सकाळी उठल्यावर आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू कसे शकतात. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अत्यंत आत्मविश्वासाने, छाती ठोकपणे प्रसारमाध्यमांसमोर जातात, प्रसारमाध्यमांसमोर असं भासवण्याचा प्रयत्न करतात आम्ही कसे शेतकऱ्यांचे कैवारी आहोत. राजू शेट्टींच्या पायाला फोड आले असतील, चुकीची गोष्ट आहे, ते बरे झाले पाहिजेत लवकर, पण जेव्हा पण अजित पवार पायाला बोलले होते ते तुम्ही कसं विसरू शकता? तुम्ही जेव्हा दानवेंबद्दल बोलता, कांताताईंबद्दल बोलता, तेव्हा तुम्ही सपशेल अजित पवार काय म्हणाले होते ते विसरताय का?
एकतर अजितदादा पवारांनी जे विधान केलं होतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याची माफी मागितली होती. प्रसारमाध्यमांसमोर जाऊन सांगितलं होतं की मी विधान केलेलं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही आहे, मी तुमची माफी मागतो. रावसाहेब दानवेंसारखा त्यांनी प्रकरणावर पडदा नाही टाकला, प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न नाही केला. रावसाहेब दानवेंसारखा दादा असं नाही म्हणाले की मी माझ्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलतो आहे. दादा म्हणाले की माझी चूक झाली आणि मी ती माफ करतोय, मला माफ करा मोठ्या मनाने. आणि महाराष्ट्राने एकच मुद्दा एकच मुद्दा महाराष्ट्राने त्यांना मोठ्या मनाने माफ केलं. या राज्यात सगळ्यात जास्त मताधिक्य हे अजितदादा पवारांना बारामतीत विधानसभेत मिळालेलं आहे. सगळ्यात जास्त मताधिक्य हे आपण विसरता कामा नये. जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे. झालंय तुमचं बोलून? अशी माफी वगैरे मागितल्या ना, तुम्ही जे वाक्य झालं, बोललात धन्यवाद. म्हणजे तुमच्या अजित पवारांसारख्या इतक्या मोठ्या नेत्यांना अशा पद्धतीने वाक्य बोलावं, खरं तर हे खरंच निषेधार्ह आहे आणि त्याचा निषेध सगळ्यांनीच केलेला आहे. माफी मागून काही होत नाही हे तुम्ही लक्षात आणलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःही याच्यावरती विचार केला पाहिजे. दानवेंनी माफी मागितली, त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, कांताताईंनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केलेली आहे. दिलगिरी व्यक्त करून आणि माफी मागून काही होत नाही. तुमच्या तोंडातनं जेव्हा एखादा शब्द जातो तेव्हा तुमच्या माफी मनात नाही कुठेतरी मागितलेली. दिलगिरी आणि माफीमध्ये फरक आहे. दिलगिरी आणि माफीमध्ये फरक आहे. पण त्यांचं वक्तव्य मला वाटतं सगळ्यात जास्त भयानक होतं अजित पवारांचं. या महाराष्ट्रातल्या मान्य शेतकऱ्यांनी मान्य राष्ट्रवादीने ते कबूल केलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते कबूल केलं, त्यांनी स्वतः ते कबूल केलं की आमच्या वक्त्याचं नीलमताईंना बोलायचंय. जाऊ शकत नीलमताई नाही. बोला. नीलमताई शिल्पा बोला. आता काय माहितीये का, लहान मुलाचं जे काही बोलणं असतं ना ते आता हसून सोडून देण्यापलीकडे माझ्याकडे काही यासाठी नाहीये, भरपूर उत्तरं आहेत. पण मी 3च मुद्दे मांडते फास्ट इकडे. एक तर पहिली गोष्ट अशी की खूप कोडगेपणा लागतो राजकारणात असं म्हणायला की डोळ्यात डोळे घालून आम्ही आरशात कसे नाही तुम्ही पाहू शकता. अरे 15 वर्ष काय करत होता? सत्कार घेत होता ठिकठिकाणी जाऊन. शेतकरी आत्महत्या एका बाजूला होत असताना शरदरावांच्या कर्तृत्वाच्या बद्दल वादविवाद करणं किंवा त्यांचा गुणगौरवासाठी हा कार्यक्रम नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे ती मी मांडली, तर ती वस्तुस्थिती आहे तशीच राहणार आहे. त्यांच्याबद्दल किती आदर असला तरी की GDPचा ग्रोथ रेट कमी झाला होता, शेतकरी आत्महत्या होतच होत्या, ही एक वस्तुस्थिती आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी पाहिलेली आहे. दुसरं असं की जनादेश मिळाला म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती अगदी रंगसफेदी झाली, ते सगळं पापक्षालन झालं असा त्याचा अर्थ होत नाही. कारण असं की तुमचा जनादेश 44 किंवा 42 आमदारांचा लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः निवडून आले याचा अर्थ असा होत नाही की जनादेश मिळाला म्हणून. तुम्हाला लोकांनी जनादेश तुमची संख्या कमी करून दिलेला आहे याची जाणीव स्वतःला असली पाहिजे. पण ती अजिबात दिसत नाही आहे आणि ते स्वाभाविक आहे. तो त्यांच्या पक्षाचा स्वभाव धर्म आहे, त्यामुळे मी काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं असं आहे शिल्पा, जैतापूरला ज्या वेळेला गोळीबार झाला आणि तबरेज सायकर नावाचा तिथला युवक मेला गोळीबारामध्ये, मी स्वतः विधान परिषदेमध्ये होते आणि त्यावेळेला अपरिहार्य होतं म्हणून आम्ही गोळीबार केला आणि कसं आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे असं भाषण केलं अजितराव पवारांनी. आणि सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी बाकं वाजवली. एक माणूस मेल्यानंतर बाकं वाजवताय, कारण काय, तो जैतापूरला विरोध करताय म्हणून. ही संवेदनशीलता आहे त्यांची. आणि दुर्दैवाने काय होत आहे, काय पुरेसं आहे का काय नाही आहे याच्यावरती शेवटी काही उत्तर काळ देत असतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची जी काही शिवार यात्रा आहे त्याच्यानंतर जर का लवकरात लवकर कर्जमुक्ती झाली तर ती आवश्यकच आहे ना. पण मी मुद्दाम इथे सांगेन की दुष्काळाचा दौरा मला आठवतोय, पृथ्वीराज चव्हाण CM असताना बीड जिल्ह्यामध्ये जाणार होते. एका काँग्रेसच्या आमदाराच्या मतदारसंघातून दुसऱ्या NCPच्या मतदारसंघामध्ये एवढं राजकारण ही लोक करत होती प्रत्येक बाबतीमध्ये. आणि त्यामुळे मला स्वतःला काय वाटतं माहिती आहे का, की पहिली गोष्ट अशी की 15 वर्ष जे काही त्यांनी उत्तम कार्य केलं त्यांच्या मताने, त्याच्यानंतर ते पराभूत झालेले आहेत. अशा वेळेला हे लक्षात न घेता स्वतः केवळ आता अजित पवारांची माफी आणि दानवेंची दिलगिरी याच्यामध्ये कसे अजित पवार योग्य माफी मागता आहेत हे म्हणण्यासाठी खरंच म्हणजे असा कार्यकर्ता राष्ट्रवादीने तयार केला आहे. त्याच्याबद्दल राष्ट्रवादीचं कौतुक करावं तेवढं थोडंच, कारण एवढं धाडसी कार्यकर्ता मला तर दुसऱ्या कुठल्या पक्षात दिसणार नाही आहे. एखाद्या नेत्याची सुद्धा मान खाली जाईल एखाद्या वेळेला अजित पवारांची. पण राऊतांनी मात्र ठरवलेलं आहे की अजित पवारांना त्या सगळ्या वक्तव्यातून माफ करून टाकायचं.
म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या युवक चळवळीची फार मोठी जबाबदारी आहे की अशा युवकांपासून त्यांनी महाराष्ट्राला वाचवलं पाहिजे असं मला वाटतं. बोला भूषण. नीलमताई या माझ्या आईसारख्या आहेत हे मी अगोदर बोललेलो आहे. एक, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्या इतका मी मोठा नाहीये. बोला. 2, तिसरी लोकशाही महत्वाची तुम्हाला गोष्ट, अधिकार आहे, काय जनादेशाची गोष्ट आदरणीय नीलमताईंनी केली. मूळ मुद्दा असा आहे की ठीक आहे, जनादेश आम्हाला मिळाला नाही, आम्हाला जनतेने नाकारलं. तो जनादेश शिवसेनेला मिळालाय का? तर तो शिवसेनेला अजिबात मिळालेला नाही. तुमच्यापेक्षा जास्त या मिळालाय. राज्याच्या जनतेने शिवसेनेला नाकारलेलं कसं आहे. नाकारलं? तरी आपली शिवसेना स्वतःचा गर्व करणारी शिवसेना सत्तेसाठी 6 महिन्याच्या आत तिकडे भाजपचे पाय धरायला गेली की प्लीज आम्हाला सत्तेत घ्या, आमचे मंत्री करा, प्लीज आमच्यासाठी आम्हाला मंत्रीपद द्या, नाहीतर आमचे आमदार पळून फुटून दुसरीकडे जातील. अशी ही शिवसेना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा काँग्रेसचे आमदार फुटले नाहीत. राष्ट्रवादीने केवळ ह्या राज्यात स्थैर्य राहावं, या राज्यातल्या जनतेला पुन्हा निवडणुकीला सामोरं जायला लागू नये म्हणून भाजपला पाठिंबा दिला होता. आणि नीलमताई एनरॉन बद्दल बोलता आहेत. शिवसेनेने नीलमताई जैतापूर बद्दल बोलतायत. शिवसेनेने जैतापूर बद्दल बोलू नये. एनरॉन बद्दल शिवसेनेने काय भूमिका घेतली होती? निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेचे नेते छाती ठोकून म्हणाले की आम्ही आला की एनरॉन समुद्रामध्ये बुडू. आणि सत्तेत आल्यावर काय केलं ह्या शिवसेना भाजपच्या लोकांनी? पुन्हा तोच एनरॉन आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जैतापूरच्या शेतकऱ्यांबद्दल कळवळा असण्याचं नाटक शिवसेनेने करू नये, ते त्यांना शोभत नाही. शिवसेनेला केवळ जाऊन काचा फोडायच्या, बस फोडायच्या आणि अर्वाच्य भाषा वापरायची एवढंच शोभतं. भूषणजींना मला असं वाटतं की भूषणजींना मला असा विश्वास बसत नाही की नीलमताईंसारखी एवढी चांगली व्यक्ती की ते शिवसेनेत कशी केला होता काय? तुम्ही यात्रेविषयी खासदार साहेबांच्या आमच्या. तर आत्मक्लेश पदयात्रा ही कुठल्याही इतर पक्षांसारखी पदयात्रा नाहीये. तुम्हाला आत्मक्लेशविषयी मला असं सांगावंसं वाटतं की ज्या सरकारला आणण्यामध्ये आमचा मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे, आणि कुठंतरी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे मतं आम्ही बीजेपी सरकारला घेऊन दिले, त्यांना सत्तेत बसवलं, तर आम्ही सुद्धा त्या पापात भागीदार आहोत. नक्कीच. म्हणून माझी वेळ- याची निश्चितप्रमाणे साहेबांना नक्कीच जाणीव माझी झाली, वेळ सर्वांना संपत आलेली जाणीव आहे. झाली. नाही, लक्षात आणि आलाय तुमचा मुद्दा. मला हेमलताताईंकडे जायचं. हेमलताताई, तुम्हाला मगाशी मुद्दा मांडायचा होता, तुम्ही बोला. थोडक्यात बोला, माझ्याकडे थोडा वेळ. शिल्पा, हे जे सगळं त्यांनी बालिश बडबड केलेली आहे, या ठिकाणी फक्त शिवसेनेची बदनामी करण्याचा नीलमताई, मी एक तुमच्याकडे प्रयत्न येते. आहे. नीलमताई, मी असं तुमच्याकडे येते. भूषणताई. आधी हेमलताताईंना बोलू देत. मी तुमच्याकडे येते. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांवरती आता हा कठीण प्रसंग आलेला आहे, त्यांना हे सरकार काय दिलासा देणार आहे? त्यांच्यासाठी कर्जमाफीचा उपाययोजना अवलंबणार आहे का? आणि कुठल्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे? उद्या 1 जून पासून शेतकरी संपावर जाणार आहे. त्याच्यासाठी हे सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यामध्ये धन्यता मानणार आहे का ह्या शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे? याच विषयावरती ही चर्चा होणं अपेक्षित होतं. चर्चेचा स्तर थोडासा उन्हदुन्ह काढण्यावरती झाला. आणि दुसरं, आत्मक्लेश आंदोलनाबद्दल आता जी चर्चा केली 2 प्रवक्त्यांनी स्वाभिमानी संघटनेच्या, तर हा आत्मक्लेश एवढ्यासाठीच आहे की आपला स्वाभिमान गहाण ठेवलाय, आणि आपला स्वाभिमान गहाण ठेवला म्हणून हा आत्मक्लेश आहे. बाकी ते आत्मक्लेश आंदोलनाला मला असं वाटतं हेमलताताई, तुमचं बरोबर आहे. इतकी नैतिकता नाहीये की तुम्ही खासदार राजू शेट्टी साहेबांविषयी बोलावं. आणि नाही, 100% आत्मक्लेश असंच बोललं आम्ही पाहिजे. यात्रा जी त्यासाठीच काढतोय आत्मक्लेश आहे. ते साहेबांना कुठेतरी जाणवलं की या बीजेपी सरकारला आम्ही तिथे सत्तेत बसवलं, आपल्या- म्हणून पाप एका केलं. तर महिलेविषयी त्याचं तुम्ही असे प्रायश्चित्त शब्द वापरताय, करण्यासाठी एका यात्रा महिलेची काढलेली नैतिकता आहे. काढताय, जरा नीट बोला. आपल्या एका महिलेची तुम्ही माझी नैतिकता वेळ काढताय, संपत जरा आलेली नीट आहे. मला बोला. मला हे नीलमताईंकडे सांगा, जायचं शब्द आहे. खासदार राजू वापरा. शेट्टी साहेबांवर बोलण्या इतकं त्यांचं हे नाहीये. साहेबांवर बोलण्या इतकं तुम्ही मोठा नाही आहात ताई. आपण खासदार साहेबांवरती बोलण्या इतक्या आपण मोठ्या नाही आहात. शिवसेनेची बदनामी करण्यात तुम्ही फक्त काय बोला नीलमताई. शिल्पाताई, मला एक प्रश्न एक मिनिट अमर सिंग त्यांना बोलू देत, मग तुम्ही बोला. एक मिनिट त्यांना बोलू देत. अमर पहिली सिंग गोष्ट, नीलमताईंना पहिली बोलू गोष्ट, देत. एक प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, नाही हे आकडेवारी जर का पाहिली तर लहान शेंबड्या मुलालाही कळतं, ते काही लोकांना कळत नसेल तर गोष्ट वेगळी आहे. 44पेक्षा 63चा आकडा जास्ती आहे. पॉईंट 1. दुसरा मुद्दा असा, अरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधातला जनादेश असताना तुम्ही खरोखर म्हणजे एकदम लाचारी पत्करून तुम्ही त्या ठिकाणी बाहेरून पाठिंबा जाहीर करता.
आणि आजही एका बाजूला तुमचं लांगुल चालन चाललेलं आहे आणि हे सगळं अगदी ज्याला आपण म्हणून चीप मवाली लोक जे रस्त्यावरती बोलतात ना त्या पद्धतीने असं काहीतरी बोलायचं. अहो झीवरती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने केला, छगन भुजबळ आज जेलमध्ये आहेत एवढ्या मोठ्या करप्शनच्या बद्दल. सिंचन घोटाळ्याची चर्चा चाललेली आहे, ही माहिती काय फक्त आम्ही शोधली? नक्कीच माझी वेळ संपली. नीलमताई तुम्हा सगळ्या मान्यवरांचे खूप घालण्यासाठी म्हणून मला एक मुद्दा शिवसेनेची उपस्थित बदनामी करायचा आहे. करताय हे लोक ओळखतायत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. मला जाताना इतकंच सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेबांना निसर्गाने 2 वेळा संधी दिलेली आहे आणि त्याचं निश्चितप्रमाणे त्यांनी सोनं करावं, कर्जमुक्ती द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, एवढीच रास्त मागणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. त्यांच्याबरोबर राहू नका म्हणजे मग ते देतील. नक्कीच तुम्हा सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. माझी वेळ संपलेली आहे. एकूणच यात्रांचं राजकारण हा जो आपला विषय होता, हे सगळे जे प्रतिनिधी आहेत, जे प्रवक्ते आहेत किंवा कार्यकर्ते सुद्धा असतील, त्यांना सगळ्यांना उणं काढायचं एकमेकांचं. यात्रांचं राजकारण होतंय, त्याच पद्धतीने जेव्हा ते विषय मांडले जातात तेव्हा सुद्धा याच पद्धतीने राजकारण करतात आणि हेच राजकारण पुढे चालू राहणार आहे. कुठेतरी जनतेने आणि शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. 1 जूनपासून शेतकरी संपावरती जाणार आहे, मग त्याच्यानंतर काय घडामोडी घडतात, भाजप कर्जमुक्ती देणार की नाही हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या यात्रा सुरू झालेल्या आहेत, मग त्या विरोधकांची संघर्ष यात्रा असेल किंवा शिवसेनेची यात्रा असेल, त्याच्यानंतर आसूड यात्रा असेल, मग आत्मक्लेश यात्रा असेल, या सगळ्या यात्रा एका मागोमाग एक नेत्यात यात्रांच्या माध्यमातून काहीही होणार नाहीये. शेतकऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साधणं आता खरं तर गरजेचं बनलंय. कुठच्याही पक्षाच्या गोष्टीला न भूलता त्यांनी स्वतःच काहीतरी करणं गरजेचं आहे, उभं राहणं गरजेचं आहे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये या सगळ्यामध्ये इथेच थांबतेय. नमस्कार.